नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 18 बघणार आहोत. तर स्टार्ट करूया सिम्युलेशन क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे, हेडिंग ऑफ द टेबल इज इम्पॉर्टंट ॲज इट गिव्स आयडिया अबाउट द डाटा that table contain. Now apply a thick outside border to select heading. तर यामध्ये हेडिंगला आपल्याला थिक आउटसाइड बॉर्डर अप्लाय करायची आहे. त्यासाठी इथे फॉन्टमध्ये बॉर्डर नावाचा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर यामध्ये थिक आउटसाइड बॉर्डर या ऑप्शनला क्लिक करा. नेक्स्ट आहे PDF फॉर्मॅट मेंटेन्स द फॉर्मॅटिंग ऑफ द डॉक्युमेंट, सो कन्वर्ट द गिवन एक्सेल शीट इनटू PDF डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंटला PDF मध्ये कन्वर्ट करायचे आहे, त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा. यानंतर एक्सपोर्ट ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट PDF ला क्लिक करा आणि त्यानंतर इथे फाईल नेममध्ये क्लिक करा आणि पब्लिश करा. पुढचा प्रश्न आहे बघा, यूज ऑफ सेव्ह ॲज मेक कॉपी ऑफ वर्किंग डॉक्युमेंट अँड कीप ओरिजिनल डॉक्युमेंट इंटॅक्ट, सो ब्राउज टू सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युझिंग सेव्ह ॲज विथ द नेम प्रोजेक्ट फाईल. तर डॉक्युमेंटला सेव्ह करायचे, त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा. त्यानंतर इथे सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे डेस्कटॉपला क्लिक करा, ब्राउज करा. ब्राउज केल्यानंतर इथे फाईल नेममध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे सेव्ह करा. पुढे आहे, यू कॅन यूज fill color to color the cell with your choice and that can highlight the cell, so highlight the selected heading by applying standard green color. तर या हेडिंगचा ग्रीन कलर द्यायचा आहे, त्यासाठी इथे fill color वरती क्लिक करा. यामध्ये ग्रीन कलर वरती क्लिक करा. तर अशा प्रकारे सिम्युलेशन क्वेश्चन इथे पूर्ण झालं. आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट डज द इन्फो सेशन इन द फाईल मेनू प्रोव्हाइड. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, वर्कशीट प्रॉपर्टीज. नेक्स्ट आहे, युअर फ्रेंड इज न्यू टू यूजिंग MS Excel, हेल्प हिम आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग शॉर्टकट की इज यूज टू सेव्ह अ फाईल. त्याचा आन्सर आहे करेक्ट, Ctrl+S. Next question, what is the primary function of the font group in the home tab of Microsoft Word. Correct answer आहे याचा third, to control the appearance of text including font type, size, color and style. Next आहे, identify all the options that are available on the clipboard group of the home tab in MS Word. Correct answer आहे याचा second. तर या ठिकाणी आपलं ही सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालं. आता आपण बघूया यामध्ये गायडेड डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न आहेत. मायक्रोसॉफ्ट एक्सेल या टॉपिकवरचे हे प्रश्न आहेत, नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा. इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट एनी टू सेल, मर्ज द सिलेक्टेड सेल युझिंग मर्ज अँड अक्रॉस ऑप्शन फ्रॉम द होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. तर कुठल्याही दोन सेलला आपल्याला मर्ज करायचे आहे. तर सर्वात अगोदर कोणत्याही दोन सेल सिलेक्ट करा. त्यानंतर मर्ज अँड सेंटरच्या ॲरोवरती क्लिक करा आणि यामध्ये मर्ज अक्रॉस या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. पुढे आहे, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट शीट नंबर 3, इन्सर्ट 3 सेल अबोव द रो A10 using home tab sales group and insert cell. A10 या सेलवरती क्लिक करायचे आणि 3 इन्सर्ट करायचे आहे सेल आपल्याला. सर्वात अगोदर यामध्ये ऑगस्ट कंपनी हॉलिडेला क्लिक करा इथे आणि या ठिकाणी या A10 या 10 नंबरच्या रोवरती क्लिक करा आणि होम टॅबमध्ये या इन्सर्टवरती इथे वरती 3 वेळा क्लिक करा, 1 2 3 आणि मग इथे सबमिट करा. नेक्स्ट आहे, टू व्ह्यू द डिटेल्स ऑफ एक्झिस्टिंग एक्सेल
workbook, go to the File tab and click on the Info button. Now check the property of the document. तर डॉक्युमेंटची प्रॉपर्टी चेक करायची आहे. कशा प्रकारे केली जाते ते बघूया. सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी शो ऑल प्रॉपर्टीज या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे सबमिट करा. हा प्रश्न पुन्हा एकदा सोडवावा लागतो त्याच प्रोसेसने. फाईल टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर इन्फो ऑप्शनला क्लिक करा. इन्फोला क्लिक केल्यानंतर शो ऑल प्रॉपर्टीला क्लिक करा आणि इथे सबमिट करा. पुढे आहे टू क्रिएट वर्कबुक इन एक्सेल. ओपन अन एक्झिस्टिंग एक्सेल वर्कबुक. देन गो टू द फाईल टॅब अँड सिलेक्ट न्यू ऑप्शन. नाव चूज वर्कबुक टेम्पलेट. Select holiday budget planner and click on create. हॉलिडे बजेट प्लॅनर आपल्याला सर्च करायचे टेम्पलेटमध्ये. त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा. न्यू ऑप्शनला क्लिक करा आणि या ठिकाणी सर्च बारमध्ये टाईप करा हॉलिडे बजेट प्लॅनर आणि हे टाकल्यानंतर इथे सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर हे प्लॅनर येईल. त्यावरती क्लिक करा आणि इथे क्रिएट करा आणि सबमिट करा. Last question to copy data from Excel workbook another first select the table existing workbook. Click on copy in the home tab. Open new workbook by clicking on the plus signal and click on the first cell and choose paste from home tab. Paste the data. सर्वात अगोदर संपूर्ण डाटा सिलेक्ट करा. कॉपी ऑप्शनला क्लिक करा. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी प्लस ऑप्शनवरती क्लिक करा इथे न्यू शीटच्या आणि त्यानंतर इथे पेस्ट ऑप्शनवरती क्लिक करा आणि सबमिट करा. एंड एक्झाम करूया. या ठिकाणी आपलं हे डू इट युअर सेल्फ संपलंय. शेवटची टेस्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे अ स्टुडंट वॉन्ट टू डिझाईन पोस्टर ऑन अ डेस्कटॉप. Which OS is best? Correct answer आहे याचा सेकंड Linux. Next, Neha want to use PowerPoint from her mobile on a project. What may limit here? Correct answer आहे याचा सेकंड Mobile OS may not support it is fully. You see a person use Android for calls and Windows for typing. What does this show? Correct answer आहे थर्ड Different OS server, different needs. Next question, why can't you install a mobile OS on your desktop? Correct answer आहे याचा थर्ड They are made for different hardware and usage. Next आहे Ravi want to work on graphic design, use a mouse and save big file. What should he select? Correct answer आहे याचा थर्ड Desktop OS because it support advanced tool. Next आहे a class project require research typing and creating a presentation. Which device and OS should they prefer? Correct answer आहे याचा सेकंड लॅपटॉप with desktop OS. Next आहे Soham has on old PC. What is best approach? Correct answer आहे याचा थर्ड use a lightweight desktop OS. Which OS would be best for classroom with student using typing tools, presentation printers? Correct answer आहे याचा थर्ड desktop OS. Next आहे Rekha compare two OS type on offer full control. The other limit apps which pair? Correct answer आहे याचा थर्ड Android and iOS. And last question, the school computer has Windows 10 and update automatically. What's the benefit? Correct answer आहे याचा थर्ड बेटर सिक्युरिटी. तर या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 18 या ठिकाणी पूर्ण झालंय. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये.